नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुलाबजाम बनवायचे आपल्याला. तर गुलाबजाम बनवण्यासाठी काय साहित्य लागते, जाऊया किचनमध्ये आणि पाहूया साहित्य आणि कृती. पाहूया आपण. आज आपल्याला गुलाबजाम बनवायचे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला छान असे गुलाबजाम बनवूया. तर गुलाबजाम बनवण्यासाठी मी असं चितळेचं मिक्स घेतले, गुलाबजाम मिक्स. इन्स्टंट फोडून घेऊया. ताटामध्ये टाकून घेऊ. छान असं थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घेऊ. असं मिक्स आहे गुलाबजामचं. तर हे 200 ग्रामचं पॅकेट आणलं होतं मी. तर छान असं पीठ मळून घेऊया. बरोबर 1 कपभर दूध लागलं आपल्याला हे पीठ मळायला. आता काय दूध टाकायची आपल्याला गरज नाहीये. फक्त थोडंसं हाताला लावून मस्त असं छान मऊ मळू. छान असं गुलाबजामचं पीठ तयार आहे. छान असं गुलाबजामचं पीठ मस्त मळून घ्यायचं. 1-5 मिनिट आपण त्याला झाकून ठेवू. पीठ पण आपलं छान 5 मिनिट आपण वाट पाहूया. 5 मिनिटांनी आपण गुलाबजाम बनवून घेऊ. 5 मिनिटं पीठ भिजून देऊ. आपण 5 ते 7 मिनिटं झाले. छान असं पीठ मळून ठेवले. तर पीठ पण असं छान भिजले मस्त. आपण याचे अजून थोडं मळून घेऊन गुलाबजाम बनवून घेऊ. गुलाबजाम बनवायचे आपल्याला. तर हे एक असं भांडे घेतले मी मोठं. गुलाबजामसाठी आपण पाक तयार करून घेऊया. तर पाक तयार करण्यासाठी आपल्याला जवळजवळ अर्धा लिटर पाणी लागणार आहे. तर ग्लासने मोजूनच टाकायचं आपल्याला पाणी. ह्या ग्लासाने 2 ग्लास पाणी टाकूया आपण पाक बनवायला. अर्धा लिटर पाणी आपल्याला पाक बनवण्यासाठी लागणार आहे. तर हे अर्धा लिटर पाणी आपण पाक बनवण्यासाठी ठेवले. हे 2 वाटी साखर आहे. ते 2 वाटी साखर पण पाण्यामध्ये पाक बनवायला टाकूया. छान असा पाक बनवून घेऊ. गुलाबजाम बनवून होत्यात तोपर्यंत आपला पाक छान असं तयार होईल. पाक आपण ठेवला बनवायला. पाक बनवायचा ना आपल्याला. तर त्याच्यात आपण एकदम थोडासा 4-5 केसर टाकूया. केसरने कलर येईल छान आपल्या पाकाला. थोडाच होता माझ्याकडे, तेवढाच टाकला. आणि 4 विलायची. मस्त असं फ्लेवर येईल त्याला. पाक असं काय आपल्याला त्याची चाचणी नाही घ्यायची. नुसतं असं थोडासा उकळून घ्यायचा, घट्ट करून घ्यायचा आहे पाक. तर पीठ आपलं असं मळून झालेलं आहे. थोडंसं हाताला तूप लावून परत एकदा छान असं पीठ मळून घेऊया. एक 2 मिनिटं असं केलं ना गुलाबजाम छान येतात. हाताला तूप लावायचं आणि असं पीठ मळून घ्यायचं. छान असं पीठ मळून झाले. हाताला तूप लावून आपण गुलाबजाम बनवून घेऊया. लय छोटे नाही, लय मोठे नाही,
मस्त असे गुलाबजाम बनवायचे. मस्त सर्व गुलाबजाम आपण बनवले. गुलाबजाम बनवताना असं दाबून बनवायचे, कारण असे ढिल्ले ढिल्ले बनवले ना तर अशा आतमध्ये असे चिरा पडतात आणि फाटण्याची शक्यता असते. तर असे छान दाबून दाबून गोल मस्त गुलाबजाम बनवून घ्यायचे. किती पण छान आहे. तर पीठ आहे ना छान असं हाताला तूप लावून लावून मळलं ना तर गुलाबजामला अजिबात वरून असे चिरा पडत नाही. एकसारखे सगळे पाक पण आपला तयार होतोय. गुलाबजाम पण सर्व असे इथलं बनवून घेऊया. तर छान असं आपला पाक उकळलाय मस्त. आपण तेल गरम करायला ठेवूया गुलाबजाम तळण्यासाठी. तर इकडं आपला पाक उतरवून ठेवूया एका साईडला गॅसवर. अजून 1-2-3 मिनटं छान असं उकळून घेऊ, म्हणजे घट्ट होईल पाक छान. एक कढई घेऊन आपण गुलाबजाम तळून घेऊया. असे सर्व गुलाबजाम बनवून तयार झालेत मस्त. आता हे आपण तळून घेऊ. तेल कढई गरम झाली की आपल्याला तेल टाकायचं तळण्यासाठी. कढई अशी छान गरम झाली आहे. टाकूया तेल. ते छान असं गरम झालं ना की मंद आचेवरच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे. तर तेल आपण गरम करून घेऊ. तेल असं छान गरम झाले, आपण गुलाबजाम तळून घेऊ. थोडेच टाकायचे, म्हणजे असंच कालवताना जास्त हे होत नाही. गुलाबजाम तळताना ना पटकन करपतात. जरा बारीकच गॅस ठेवायचा गुलाबजाम तळायला. एकदा तेल तापलं ना एकदम गॅस बारीक करून टाकायचा आणि मंद आचेवर छान असे सोनेरी कलरवर गुलाबजाम तळून घ्यायचे. मस्त असा कलर आलाय गुलाबजामला. बारीक गॅस ठेवला ना तर आतपर्यंत छान असे तळले जाते. मस्त असे पलटून पलटून फक्त करपून द्यायचे नाही आणि छान असे तळून द्यायचे. मस्त असा कलर आलाय गुलाबजामला. गुलाबजाम असे तळून झालेत आपले. एका ताटलीमध्ये काढून घेऊया. असेच आपण सर्व गुलाबजाम मस्तपैकी तळून घेऊया.
गॅस कमीच ठेवायचा. पाक पण इकडं तयार झालाय, फक्त थोडासा घट्ट होण्यासाठी उकळायला ठेवलाय. लय पातळ पण पाक चांगला नाही, थोडासा घट्टच बनवून घ्यायचा. थोडंसं आपण गुलाबजामुन बनवताना थोडंसं लक्ष दिलं ना, पीठ मळताना एकदम असं छान पीठ मळून घ्यायचं आपण, भाकरी द्यायला कसं मळतो तसं. आणि गुलाबजामुन बनवताना पण दाबून बनवायचे. मग असे ढिले बनवले ना, मग असे ते फाटल्यासारखे चिर पडलेले असे दिसते. बघा हे असे मी मस्त असे वळून पीठ वळून घेऊन छान असे बनवले ना, तर अजिबात नाही वरून चिरा पडले. मग कसे छान झाले गुलाबजामुन. फक्त आपण थोडंसं लक्ष टाकून बनवायचं. आणलं पाकिट मळलं कसं तरी केलं मग ते बिघडतं. त्यासाठी असं थोडंसं लक्षात घेऊन असं पीठ छान मळून घेतलं ना, की अजिबात गुलाबजाम बिघडत नाही. अजून 1-2 मिनिटं छान असे तळून घेऊया. पाक आपल्याला आपलं झालेलंच आहे. लगेच पाकामध्ये आपण गुलाबजाम टाकून छान. हे पण गुलाबजाम मस्त तळून झाले, काढून घेऊया ताटलीमध्ये. गॅस बंद करून टाकूया आणि आपण पाकात गुलाबजाम टाकूया. छान असे गुलाबजाम तयार आहेत. गॅस इकडचा पण बंद करून टाकू आणि गरम पाकातच आपल्याला गुलाबजाम टाकायचे. पाकाला पण असं छान कलर आलाय, थोडासा केसर टाकल्यामुळं, विलायची टाकली आहे. आता आपण हे गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेऊ. गरमच पाकात टाकलं ना तर छान मुरतात. पाक असा गुलाबजाममध्ये जातो मस्तपैकी. 5 मिनिटं आपण छान गुलाबजाम मुरून देऊ आणि पाहूया गुलाबजाम कसे झाले ते. तर 10-15 मिनिटानंतर आपण पाहूया गुलाबजाम कसे छान मुरलेत पाकामध्ये. झाकून ठेवलं होतं आपण 10-15 मिनिटं. मस्त असे गुलाबजाम बघा पाकात छान मुरलेत. आपण एका छान अशा डिशमध्ये गुलाबजाम काढून घेऊया. एकदम छान पाक मुरला आहे. अजून मुरणार आहेत ते, अजून थोडं झाकून ठेवायचं मस्त. ते आपण केवढं गरम गुलाबजामुन मला वाढत नाही, त्याच्यामुळं अजून झाकून ठेवलं ना, अजून पाक आतमध्ये छान असं मुरणार आहे. मस्त झालेत गुलाबजाम. सर्व आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया. तर छान असे आता मस्त प्लेटमध्ये गुलाबजाम काढून घेतलेत. वरून थोडेसे पिस्ता आणि बदामचे काप टाकूया. मस्त छान असे पिस्ता आणि बदामच्या कापाने गुलाबजामची डिश आपण सजवून घेऊ थोडीशी. छान बघा, आजची आपली रेसिपी होती छान असे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुलाबजामुन.
तुम्ही पण असं नवीन वर्षाच्या सुरुवातीला गोडधोड बनवून खा. आपली आजची रेसिपी होती छान असे गुलाबजामुन. एकदम छान झाले गुलाबजाम. तर माझी गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीला.